हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु पैमावती मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोतृ आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. आणि बहिर्मन आणि अंतर्मनाचं शास्त्र जरी खूप मोठं असलं तरी त्यातला मुख्य मुद्दा हा असा आहे की बहिर्मनातून जे पुन्हा पुन्हा आपण विचार करतो ते अंतर्मनात पोचतात आणि जे अंतर्मनात पोचतं तेच जीवनात साकार होतं. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन शास्त्रामध्ये हा मुख्य मुद्दा जर आपल्याला लक्षात आला तर आपल्याला पुन्हा पुन्हा चांगले विचार करता आले पाहिजे. सकारात्मक दृष्टीने पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात प्रत्येक वेळेला जो विचार आचार असेल तो सकारात्मकच असला पाहिजे किंबहुना शुभ असला पाहिजे. आता एक सकारात्मक आणि शुभ असणं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एक सरळ अर्थ म्हणजे अर्थ बरेच लागतात, पण सगळ्यात सरळ अर्थ म्हणजे आपलं वागणं, आपले विचार, आपलं बोलणं जे आपल्याजवळ येतील त्याने त्या गोष्टी म्हणजे विचाराने, वागण्याने किंवा उच्चाराने आनंद व्हावा किंवा ते सुखी व्हावे हा परिणाम जर आपल्याकडे साधता येत असेल तर आपलं जीवन आपण योग्य रीतीने जगतो आहोत. किंबहुना आपलं अंतर्मन शुद्ध आहे तर ते शुद्ध होत आहे हा बोध लक्षात ठेवा. आता हे करण्यासाठी सत्संग हवा ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण विचार चांगले येण्यासाठी नेहमी सत्संग असायला हवा. मग गेल्या वेळेला आपण विचार कसे चांगले विचारातूनच ते सर्व सुखी या भावनेतूनच आपला प्रत्येक विचार किंवा आपलं बोलणं किंवा आपलं आचरण असावं यावर आपण चिंतन करीत होतो. पण हे जरी बोलायला आपण म्हटलं बरोबर वाटलं तरी जीवनात ते पटकन तसं साकार होत नाही. कारण त्याला खरं कारण म्हणजे आपलं अंतर्मनच की सर्व सुखी व्हावे असं प्रत्येक वेळेला आपल्याला वाटत नाही. किंबहुना बऱ्याच वेळेला मी सुखी झालं म्हणजे झालं, बाकीच्यांचं आपल्याला काय पडलं आहे हीच भावना आपल्याकडे असते. आणि त्यामुळे इथे परिवर्तन होण्यासाठी नेमकं काय करायचं हा प्रकार की अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं कधी पुन्हा पुन्हा चांगले विचार केले त्याने होतं. पण ते चांगले विचार पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे हा तुमच्या माणसाला. ह्या बाबतीत महाराजांची ही साखळी सांगितलेली आहे. परिस्थिती, संगत, संस्कार, वासना म्हटलं पण मी तिथे भावना म्हणेन. परिस्थिती, संगत, संस्कार, भावना, विचार, आचार, सवयी, स्वभाव आणि नशीब अशी साखळी आहे. म्हणजे विचारांच्या मागे 4 गोष्टी आहेत आणि विचार केल्यानंतर होणाऱ्या 4 गोष्टी. विचार येण्यापूर्वी आपल्याला विचार चांगले येण्यासाठी भावना चांगल्या असाव्या लागतात. भावना चांगल्या होण्यासाठी संस्कार चांगले असावे लागतात. संस्कार चांगले होण्यासाठी संगत चांगली असावी लागते आणि संगत चांगली असण्यासाठी परिस्थिती चांगली असावी. म्हणजे विचार चांगले होण्यासाठी ह्या मागच्या 4 गोष्टी ज्या आपण म्हणतो परिस्थिती, संगत, संस्कार आणि भावना ह्या आपल्या हातात नाही. आपण कुठे जन्माला येणार हे आपण ठरवून जन्माला येतो का नाही. प्रत्येकाचा जन्म त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे होत असतं हे जे शास्त्र आहे. आणि त्यामुळे ह्या वेळेला जो आपल्याला जन्म झालेला आहे तिथे परिस्थिती, संगत, संस्कार आणि भावना हे कोणाच्या हातात नाही. म्हणजे परिस्थिती, संगत आणि संस्कार हे हातात, त्यातून भावना निर्माण होतात. त्यामुळे ह्या 4 गोष्टी आपल्या हातात नाही. पण आज आपल्या हातात काय आहे
आपल्या हातात विचार करणे, विचारातून आचार करणे, आचार पुन्हा पुन्हा केल्याने चांगल्या सवयी लावून देण्यात आहे आणि सवयीतून जो स्वभाव चांगला होतो त्याप्रमाणे आपल्या वाट्याला चांगली परिस्थिती, काही चांगलं जीवन येतं. त्याला आपण नशीब म्हणतो. नशीब म्हणजे परिणाम. आता हे सगळं होण्यासाठी म्हणून आता विचार चांगले व्हायला लागले तरी पण ह्या 4 गोष्टीचा आपल्या मनावर इतके परिणाम झालेले असतात. त्यामुळे आपलं अंतर्मन जे आहे ते आत्तापर्यंत झालेल्या संस्कारातून किंवा लहानपणापासून झालेल्या संस्कारातून पक्क झालेलं असतं. म्हणजे महत्त्वाचा म्हणजे आपल्या ठिकाणी देहभाव इतका घट्ट झालेला असतो. देहभाव किंवा मी अमुक आहे हा भाव देहाच्या अपेक्षा, देह म्हणजेच मी, हे जे आपण आपलं अस्तित्व इतकं घट्ट धरलेलं आहे ते आपल्याकडनं निघत नाही. किती जरी आपण विचार केला की आपल्याला देहभावातून बाजूला व्हायचं आहे तर तसं देहभावातून बाजूला होता येत नाही. आता इथे आपल्या शुभ प्रारब्धाने म्हणा सद्गुरूंचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे किंवा सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत, हे शुभ प्रारब्ध आहे. पण त्याचा उपयोग करून शुभ नियती आपल्याला घडवायची आहे हे आपल्या लक्षात आलं. आपल्याला हे ज्ञान मिळालेलं आहे पण ते ज्ञान आचरणात येण्यासाठी परत एक तर सद्गुरूंचा संघ हवा किंवा सत्संग हवा की तशाच विचाराची माणसं आपल्या बाजूला मिळाला पाहिजे. त्यासाठी असा संघ निर्माण झाला पाहिजे आणि अशा संघात आपण राहण्याचा प्रयत्न केला, ही एक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे ह्या ज्ञानाचं जे चिंतन जिथे होतं त्या चिंतनात आपल्याला राहता आलं पाहिजे. त्यामुळे चिंतन आणि संघ किंवा सत्संग हे आपल्या हातात आहे. आज सद्गुरू आपल्याला भेटल्यामुळे आपल्याला सद्गुरूंचा ज्ञानाचा संघ आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा उपयोग करून आपल्याला आपलं अंतर्मन सुधारायचं हे पहिलं लक्षात. आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपण खूप चांगले आहोत, प्रत्येकाला वाटतं. कोणा वाटतं का आपण वाईट आहोत, कोणा वाईट आहोत असं वाटत आणि हात वर करा म्हणा, कोणी हात वर काढू शकत नाही. कारण प्रत्येकाला आपण चांगले आहोत असंच वाटतं आणि चांगलेच असतो, म्हणजे वाईट असंही म्हणत नाही. पण अंतर्मनामध्ये जे मन मजबूत असलं पाहिजे, सद्विचारानेच ते प्रगट झालं पाहिजे, सर्वांशी तसंच आनंदाने राहता आलं पाहिजे. तिथे कोणाच्याबद्दल द्वेषमत येता कामा नये किंवा अनिष्ट चिंतन येता कामा नये. हे सगळं जर व्हायला हवं असेल तर आपल्या अंतर्मनावर आपलं लक्ष असलं पाहिजे. सर्व जरासं दुर्लक्ष झालं म्हणजे अंतर्मनातून येणाऱ्या विचारांवर लक्ष असतं. जरासं दुर्लक्ष झालं की अंतर्मन आपल्या जुन्या वाटेवर चालतं. हा त्याच्या अंतर्मन दुसरा नियम आहे. पूर्वी महाराजांनी प्रवचन एकदा सांगितलं की म्हशी ज्या असतात, रेडे म्हशी, ते एकदा पाण्यात गेले ना ते बाहेर येत नाही. किती त्यांच्या मालकाने हा हो केलं तर ते आपल्या पाण्याचा त्यांना आनंद होतो. चिखलात पाण्यात म्हणजे ते चिखल शब्द वापरतो. पण मग त्याला काठी घेऊन मारायला जर आलं तर मार्याच्या भीतीने ते बिचारे म्हशी बाहेर पडतात. आपलं पण असंच आहे. आपलं अंतर्मन अशाच पद्धतीने आहे, त्याला अनिष्ट गोष्टींची आवड जास्त आहे. आपण जर काही शिवी देणाऱ्या माणसांच्या संगतीत जरी एक दिवस राहिलो तर आपल्या तोंडात शिवी पटकन यायला लागते, कारण अंतर्मन पटकन पडतं. पण आपण कधी अभंग म्हणणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर एका दिवसात आपल्या मुखामध्ये अभंग येत नाही. कारण अंतर्मन वाईट गोष्टीकडे पहिलं वळतं, चांगल्या गोष्टीकडे ते वळत नाही. आणि हे असं असल्यामुळे अंतर्मन आपली वाट सोडत नाही. जे आपल्या अंतर्मनाचं पूर्वीपासून जे घट्ट धरलेलं आहे ते पुन्हा वळवण्यासाठी अंतर्मनामध्ये पुन्हा 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 चांगल्या विचारांचं वळण देणं आणि लक्ष ठेवणं. हे लक्ष ठेवणं कधी लक्ष ठेवणं, ज्यावेळेस साधक सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे स्वतःवर चांगलेच विचार केले पाहिजे, ते सद्गुरूंनी सांगितलेलं ते दिव्य बोध आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. असं किती जरी सांगितलं आणि थोडा वेळ आपण तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण एकदा आपण इतरांशी बोलताना, वागताना, व्यवहार करताना कधी आपण देहभावातून जीवन जगायला लागलं हेच आपल्याला लक्षात येतं. कारण अंतर्मनाचा स्वभाव आहे. यात आपली चूक आहे बरोबर आहे हे नाही, पण आत्ता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अंतर्मनाकडे लक्ष द्यायचं. आतून येणारे विचार अनिष्ट आहे की इष्ट आहे हे कळतं कोणाला? आपल्यालाच. जर लक्ष ठेवलं तर अनिष्ट विचार आले तर त्यांना बाहेर येऊ द्यायचं नाही.
इष्ट विचार असेल तर तो बाहेर अधिक आला पाहिजे, किंवा अनिष्ट विचार येत असतील तर त्याला कंट्रोल करता येत नसेल तर आपल्याला अधिक चांगले विचार पुन्हा पुन्हा केले पाहिजे. आता चांगले विचार म्हणजे सर्वांचं भलं होतं हा एक चांगला विचार आहे की जे आहे ते देवाचा आहे हा विचार, की काही अशा गोष्टी आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घोळवल्या पाहिजेत, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्यावेळेला हळूहळू ह्या चांगल्या सवयी जेव्हा अंतर्मनाला लागतील, म्हणून आचार, सवयी आणि स्वभाव या 3 गोष्टी विचारातून निर्माण. म्हणून असे विचार पुन्हा पुन्हा केले पाहिजेत की त्याच्यातून तसंच आचरण व्हायला पाहिजे, आणि तसंच आचरण होण्यासाठी होता होता ती सवय लागली पाहिजे, आणि सवयीतून स्वभाव तयार पाहिजे. आता हे सगळं होण्यासाठी परत सत्संग हवाच. एकटा माणूस आपोआप सुधारेल असं कधी होऊ शकत नाही, कारण त्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं, आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याने प्रयत्न केले. म्हणून इथे आणखीन महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवा, कोणी व्यक्ती इतरांना सुधारू शकत नाही, ज्याचं त्याने सुधारायचं असतं. म्हणजे आपण नेहमी विनोदाने सांगतो की ज्यावेळेला नवीन लग्न ठरतं, नवरा नवरी म्हणजे मुलगा आणि मुलगी असेल जी, आणि त्यावेळेला मुलगा मनातून ठेवतो मी हिला चांगल्या गोष्टी शिकवणार, ती म्हणते ह्याला चांगल्या गोष्टी शिकवणार. थोडे ते दोघं प्रयत्न करतात आणि शेवटी कळतं की दोघंही एकमेकाला काय ऐकू शकत नाहीत, ज्याचा त्याचा स्वभाव त्याप्रमाणे ते वागतात. कळलं की नाही? म्हणजे इथे जर ते मान्य नाही केलं तर वाद येतात. लग्नानंतर काही दिवसात भांडणं का होतात, एकमेकाला सुधारण्याचा प्रयत्न करत असतात, तिथे होत नाही, जमत नाही, मग ते काही नैराश्यातून भांडणं तयार होतात. म्हणून इथे ज्याचं त्याने सुधारायचं, सांगायचं काम आपल्याला एखाद्याला सांगावं असं वाटलं बा हे चुकतंय तुझं, तर अगदी हळूवारपणे सांग, पण तो ऐकेल ह्याची गॅरंटी नाही, आणि तो ऐकण्याची गॅरंटी नसेल तर सांगायचं कशाला, हा प्रकार आहे. एखाद्याने ऐकत असेल तर त्याला सांगावं, नाही तर सांगू नाही. सद्गुरूने आपल्याला किती वर्ष सांगत होते, बरेच वर्ष सांगितलं. आपण किती वर्ष जीवनविद्यात आहोत, ते सद्गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे, ते सांगितलंय. म्हणून का आपल्याकडे परिपूर्ण झालो का आपण? नाही, आपल्याकडे अजूनही तसंच अंतर्मनामध्ये अनिष्ट विचार, नकारात्मक विचार हे अजून गेलेले नाही. म्हणून इथे अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, हे ज्याचं त्याने पाहिलं पाहिजे. दुसऱ्याला सांगून की दुसऱ्यांनी आपल्याला सांगितलं म्हणजे आपण सुधारणार असं होत नाही. म्हणून प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाच्या काही धारणा वेगळ्या असतात. म्हणून म्हटलं ना की अभ्यास करण्याची पिंड काही लोकांकडे असतो, सगळ्यांकडे तो नसतो. काही लोकांकडे नुसतं कार्य केलं की आपण खूप चांगलं केलं, छान आपल्याकडे झालंय असं त्याला वाटतं, म्हणजे कार्य ही साधना अशी म्हटलं जातं. काही अंशी बरोबर आहे, पण सगळंच काही ते बरोबर नाही. म्हणून मोठमोठे कार्य करते, जेवढं त्यांचं कौतुक होतं तितका त्यांचा अहंकार वाटतो, कारण त्यांचा अभ्यास नसतो. चांगले कार्य करतात, म्हणजे आपण ज्या वेळेला पाहिलं जीवनविद्येच्या अगदी इतिहास पाहिला, चांगले चांगले कार्य करते कार्याच्या बाबतीत, पण जेव्हा त्यांचं कौतुक होतं, लोक त्यांना सन्मान करतात, तर ते त्यांच्याकडे अधिक अहंकार प्रकट झालेला आपल्या लक्षात येतं. असं का व्हावं? कारण अभ्यास नाही. अभ्यासाशिवाय हे वेगळं होणार नाही. अभ्यास म्हणजे काय? बहिर्मनाने अंतर्मनाला वळवणं हा अभ्यास. कोणताही अभ्यास असतो तो अंतर्मनात मुरल्याशिवाय तो अभ्यास होत नाही. आणि म्हणून जसं कार्य करतात अहंकाराने कधी कधी त्याच्या जीवनामध्ये ते सुधारणा होत नाही म्हणतो, तसंच अभ्यास करणाऱ्या माणसाला जर त्याचा व्यवस्थित अभ्यास होत नसेल, नुसतं शब्द ज्ञानाने त्याला वाटत असेल माझा अभ्यास चांगला झाला, तोही माणूस अहंकार होतो. म्हणजे अभ्यास करताना सुद्धा किती सावध राहिलं पाहिजे ते लक्षात. काही माणसं छान सांगतात दुसऱ्यांना, पण त्यांच्या जीवनाकडे पाहिलं आपण तर ते तसे काही वागत नसतात. महत्वाचा मुद्दा लक्षात. अभ्यास म्हणजे काय? जे ज्ञान आहे ते आपल्या आचरणात आलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने अभ्यास झाला. आपण हे सगळं ज्ञान सद्गुरूंचं पुन्हा पुन्हा चिंतनात घेतो आहोत, तेव्हा आपल्याकडे लक्ष असलं पाहिजे आपण असे वागतो का.
आपण इतरांना नावं ठेवायला द्यायला काय उपयोग, इतकं जीवन येते देऊन बोलतो ना आपण कधी कधी. खरं म्हणजे जीवनाचे उपयोग आहे की नाही हे आपण आपल्याकडे पाहायचं. आपण जीवनात येऊन किती सुधारलो आहोत, किती आपल्याला ह्या ज्ञानातून आपण आचरण करतो आहोत, किती आपण लोकांना अधिक अधिक जवळ करतो आहोत की त्यांच्यासाठी आपण अधिक अधिक उपयुक्त होतो आहोत. हे सगळं चिंतन स्वतःकडे असलं पाहिजे. म्हणजे आपलं हे लक्षात ठेवावं, प्रत्येकाने स्वतःकडे आत्मपरीक्षण करणं हा अभ्यास आहे. जेव्हा आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे, तुम्ही कार्यकर्ते असा की अभ्यास करणारे असा की कोणी असा, जर तुमचं स्वतःकडे लक्ष नसेल, स्वतःचं परीक्षण नसेल, तर तिथे सुधारणा होणं कठीण. कारण ज्यावेळेला साधक प्रथम सुधारतो कधी, त्याला कळतं आपला अहंकार कमी होत नाहीये. आपण अनेक वेळा देहभावातूनच वागत असतो, कितीही प्रयत्न करत देहभावातून जातोय. हे कधी होतं, जेव्हा आपणच आपलं परीक्षण करतो तेव्हा. म्हणून खरा साधक तोच की जो स्वतःचं परीक्षण करतोय. त्याच्याकडनं किती जीवनविद्येचं किंवा सद्गुरू सांगितलं ज्ञानाप्रमाणे त्याचं वागणं होत आहे की वागणं होत नाही, हे आपणच आपलं परीक्षण आपणच जेव्हा पाहतो आणि आपल्या चुका आपल्याला जेव्हा कळायला लागतात, तेव्हा कुठेतरी आपण सुधारणेच्या दिशेने वाटचाल करू शकतो. जोपर्यंत आपल्या चुका कळत नाही तोपर्यंत आपण सुधारू शकत नाही. म्हणून आत्मपरीक्षण म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरणासाठी आपल्याला प्रत्येकाला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. आपण कसे बोलतो, कसे वागतो, आपल्या मनात कसे विचार येतात, आणि कुठे लांब जायला नको, आपल्या घरातूनच आपण आपल्याला सुरुवात करून पाहता आलं पाहिजे आपण कसे वागतो. एका कोपऱ्यात बसून आपलंच वागणं आपण पाहता आलं पाहिजे, विचार केला पाहिजे आपण दिवसभरात कसे वागतो, कसा विचार करतो, कसे आचरण करतो, किती लोकांशी आपण चांगले संबंध ठेवतो किंवा किती लोकांना आपण उडवून टाकतो. हे सगळं प्रत्येकाच्या जीवनात होतच असतं. आणि त्यामुळे जर अंतर्मनाचं शुद्धीकरण हवं असेल तर एका बाजूने सत्संगामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, दुसऱ्या बाजूने चिंतनात असण्याचा प्रयत्न करावा, तिसऱ्या बाजूने आपणच आपलं परीक्षण म्हणून निरीक्षण आणि परीक्षण ही एक साधन आहे. निरीक्षण कोणाचं करायचं, आपलं. एवढी वर्ष मी आता जीवन जगतो आहे, एवढ्या वर्ष सद्गुरूंच्या सान्निध्यात आलेलो आहे, सद्गुरूंनी जे जे आपल्याला सांगितलं आहे ते आपल्या आचरणात येतं की नाही, हे जर आपल्याला कळेल की तिथेही आपल्या मनामध्ये कोणातरी राग येतो की कोणातरी आपलेपणा येतो, हे जे सगळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात, त्याचा अर्थ आपल्याकडे पूर्ण शुद्धीकरण नाही. सर्वांप्रतीच आपल्याला आपलेपणा जर येत असेल तर तिथे कुठेतरी शुद्धीकरण आहे हे लक्षात घ्या. आपलंच आपलं निरीक्षण परीक्षण करायचं. इथे मी खूप ज्ञानी आहे, मी असं बोलू शकतो, तसं बोलू शकतो, असं एखाद्या माणसाला वाटतं आणि खरंही असतं, बोलू शकतो तो, अगदी सद्गुरूंचं ज्ञान व्यवस्थित सांगू शकतो, पण त्याने स्वतःच्या जीवनाकडे परत निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. मी असं वागतो का? इतरांना आपण कृतज्ञतेचे छान डोस देऊ शकतो, कृतज्ञ राहिलं पाहिजे माणसाने, सर्वांबरोबर कृतज्ञ राहिलं पाहिजे. जो सांगतो त्याने स्वतःच्या आयुष्यात पडताळून पाहिलं पाहिजे, अरे मी खरोखर कृतज्ञ आहे का? साधी गोष्ट आहे, खरोखर मी सगळ्यांना कृतज्ञ असतो का? जर मी खरोखर कृतज्ञ असेल तर मी ते ज्ञानाप्रमाणे वागतोय, पण मी काही लोकांच्या बाबतीत कृतज्ञ आणि काही लोकांच्या बाबतीत कृतज्ञ नाही, तर अजून शुद्धीकरण व्हायचं. म्हणजे शुद्धीकरणाला मर्यादा नाही, लक्षात अधिक सुधारलं पाहिजे. लक्षात घ्या, अधिक हा जो विचार आपल्याकडे असला पाहिजे तो अधिक असला पाहिजे. आता हे सगळं आहे, पण त्याच्याजवळ सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कोण आहोत हा बोध आपल्या ठिकाणी पक्का झाला पाहिजे. सर्वात महत्वाचं, ज्याला दिव्य बोध किंवा दिव्य साधना म्हणतात महाराज, किंवा भगवद्गीतेमध्ये राजविद्या राजगुह्य म्हटलंय. ती सगळ्या विद्येंचं, सगळ्या ज्या विद्या आहेत अनेक, त्यात सगळ्यांचा राजा कोण आहे तर स्वतःला ओळखणं. त्याहीपेक्षा अधिक कोणतीही विद्या महत्वाची नाही. जोपर्यंत आपल्याला स्वतःला ओळख होत नाहीये, ही स्वतःची ओळख स्वतःला झाली किंवा न झाली हे कळतं कोणाला? आपल्यालाच. लक्षात घ्या की किती आपण
देहभावात आहोत की नाही याचं सतत परीक्षण निरीक्षण करायला लागलो की आपल्याला लक्षात येतं अरे आपण बऱ्याच वेळेला देहभावातून वागतो. मग जर लक्षात आलं की मग देहभावातून म्हणजे तिथे आपल्याला सद्गुरूंच्या ज्ञानातून त्या बोधातून वागायचं असेल तर काय केलं पाहिजे हा प्रश्न. म्हणून त्यासाठी साधना ही प्रत्येकाकडनं झालीच पाहिजे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की सद्गुरूंनी आपल्याला उपासना यत्न करायला सांगितलं आहे, हरिपाठ करायला सांगितलं आहे, तेवढं केलं की बस झालं, आमचं संपलं. अशा व्यक्तीने स्वतःचं निरीक्षण परीक्षण करावं की आपला अहंकार गेलाय की न गेलाय. एकच त्याचा कस लावायचा आहे की माझ्याकडे अहंकार आहे की नाही. आता अहंकार किती जास्त आणि किती कमी आहे त्याची मोजपट्टी ज्याची त्यालाच कळतं. काही लोक खूप अहंकारी असतात, काही लोक कमी अहंकारी असतात असं आपण म्हणतो, पण अहंकार हा अहंकारच असतो. जरासं पाय चिखलात थोडासा गेला आणि सगळा गेला तर चिखल हा लागलेलाच असतो. त्यासाठी पाण्याने धुवावंच लागत नाही. जरासं जाऊ दे राहू दे असं म्हणतो का आपण. नाही, पायाने धुतो. जर अगदी अंगठ्याला जरी चिखल लागला असेल तरी तो धुण्याचा प्रयत्न करतो. मग अहंकार पण थोडा आणि जास्त ह्याच्यात अडकायचं नाहीये. आपल्याला अहंकारातून मुक्त व्हायचं आहे. अहंकारातून मुक्त म्हणजे काय, परत लक्षात ठेवा, अहंकार म्हणजे मोठं हुशाऱ्या करणं वगैरे हे स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकारातून मुक्त व्हायचं. आणि सूक्ष्म अहंकारातून मुक्त व्हायचं म्हणजे आपण कोण आहोत ह्याचा बोध पुन्हा पुन्हा स्वतःला देत राहिलं पाहिजे. आणि त्या बोधातून जीवन जगता आलं. आणि त्या बोधातून जीवन जगणं सगळ्यात कठीण आहे, सर्वात कठीण. कारण जरी आपण म्हटलं किती सांगितलेलं आहे की आपण कोण आहोत, आपण पटकन उत्तर देतो. तुम्ही सगळे उत्तर द्याल पटकन, लगेच ना आम्ही जाणीव होतो. पण जाणीव म्हणून किती दिवस जीवनात दिवसभर वागतोस का, त्याचं उत्तर नाही. कारण जाणीव आहे हे आपलं अस्तित्व कसं आहे हे अनुभवण्यासाठी साधना करायची. साधना ही जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेण्यासाठी आहे. जोपर्यंत जाणीव म्हणून मी आहे हे जाणीवेला कळत नाही तोपर्यंत अहंकार दूर होणार नाही. मग त्यासाठी काही करा, किती पुस्तकं वाचा, पारायण करा, मोठमोठ्याने खूप प्रार्थना म्हणा, पण जोपर्यंत मी आहे असं जे वाटतं ते जाणीवेला वाटतं, ती जाणीव आहे आणि हेच आपलं खरं अस्तित्व आहे, हे जोपर्यंत अनुभवाला येत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. म्हणजे सत्य वस्तू कुठेतरी सांगायला लागते. महाराज कधीतरी म्हणे किती वेळा सांभाळ, म्हणजे काय म्हणतात ते गोंजारायचं, किती वेळा गोंजारायचं, जाऊ दे जाऊ दे म्हणून. कधीतरी खरं बोलावं लागतं असं म्हणायचे. खरं म्हणजे खोटं बोलत नव्हते पण गोंजारलं जायचे ना. लोक जवळ येताना बोलतात हा छान केलं, हा छान केलं, असं छान आहे, ते छान आहे. मग तिथे अहंकार दूर होत नाही, उलट अहंकार वाढतो. सद्गुरूंनी कौतुक केलं आमच्यासारखे आम्हीच, असं वाटतं की नाही बऱ्याच वेळेला. आणि म्हणून आपल्याला आपला अहंकार दूर जगेला तरच अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे, त्याच्याशिवाय शुद्धीकरण नाही. म्हणून चांगले वागायला लागलं, थोडं चांगल्या पद्धतीने वागतोय, सगळ्यांना मदत करतोय असं जरी असलं तरी माझ्या स्वतःच्या मी म्हणतो तिथे मी म्हणणारं कोण आहे ही खरी जी आपल्या स्वतःची अनुभूती आहे ती आपल्याला घेता आली पाहिजे. त्यालाच ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे शब्द वापरले गेले. सद्गुरूंनी आपल्याला खूप सोपं केलं. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्म 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 म्हणून लोक इकडे तिकडे भरपूर फिरलेले आहेत. आत्मा म्हटलं की आत्मा एवढा आहे, आत्मा तेवढा आहे, अशी मोजमाप लोकांनी केली. काही लोक ठिकाणी आत्मा अंगठ्यावढा असतो, आत्मा अंगठ्यावढा पण नसतो आणि आकाश एवढा पण नसतो. तो सर्वव्यापी आत्मा हे नुसतं आपल्या ठिकाणी कुठे केवढा आहे, कोणी त्यांना अंगठ्या एवढा असतो असं एका पुस्तकात लिहिलं म्हणून सांगतो. तसं काही नाही. कारण असा आत्मा हा दिसणारा नाही. म्हणजे हा आत्मा दिसणार म्हणजे नेमकं कोण दिसणारा नाही, तर मी म्हणतो ते जे तत्व आहे ते दिसणारं नाही. आणि ते दिसणारं म्हणजे आपण जे जाणणारे आहोत की आपल्या ठिकाणी जे जाणणं चालू आहे तेच तत्व ते ब्रह्म आहे, तेच तत्व ते ईश्वर आहे, तेच तत्व ते देव आहे. पण तेच तत्व स्वतःला अनुभवत नसल्यामुळे आज ते मी देव आहे म्हणाला आपण. म्हणजे ते महत्वाचा बदल इथे कळतो की मी देव आहे हे कोणाला कळतं, म्हणजे मला कळतं असं जे आपण म्हणतो ते खरं म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं एक जाणणारं जे तत्व आहे
त्याला दुसऱ्या भाषेत आपण जाणीव म्हणतो, त्या जाणीवेला कळतं, बाकी कोणालाच कळतं. देहालाही काही कळत नाही आणि दुसरं कोणाला कळत नाही. कळतं ते फक्त जाणीवेला कळतं. ते जाणीवेला कळत नाही म्हणून मी देह म्हणते. म्हणून तिथे शास्त्रामध्ये सांगितलं की त्या जाणीवेला भ्रम झालाय. जो मुळात ईश्वर आहे त्या ईश्वरालाच भ्रम झालाय, दुसरं कोणालाच भ्रम झालेला नाही. प्रत्येक मनुष्याच्या देहात ही जी जाणीव आहे ती मुळात ईश्वरी शक्ती आहे आणि ह्या ईश्वरी शक्तीला आपण ईश्वर आहोत हेच समजत नाही. आणि हे न समजल्यामुळेच तिथे त्याला भ्रमिष्ठपणा म्हणतात, वेड लागले म्हणतात. आणि भ्रमिष्ठपणा असल्यामुळे हा भ्रमिष्ठपणा जाण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य येतं ते इथे. फक्त सद्गुरू 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 म्हणून मोठमोठ्याने गर्जना केली म्हणजे आपण सद्गुरू भक्त झालो असा बऱ्याच लोकांचा गोड गैरसमज आहे. गोड वाटतं त्यांना, अरे आम्ही खूप होईल. अरे तू त्या सद्गुरूंच्या ज्ञानाकडून जीवन जगत असेल तर तुला जय जयकार का घोष करायची काहीच गरज नाही. तुझ्याकडे बघूनच लोकांना कळतं की हा सद्गुरू भक्त आहे. महत्वाचा मुद्दा हे लक्षात ठेव की आपलं जीवनच असं झालं पाहिजे की आपल्याकडे पाहून लोकांना त्याचा आनंद झाला पाहिजे. आपल्या आचरणातून लोकांना काहीतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे की आपल्या आचरणाकडे पाहून त्यांना जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. कधी होईल ज्यावेळेला सद्गुरूंचं ज्ञान आपल्या अंतर्मनात मुरेल आणि त्या अंतर्मनातून मुरल्याप्रमाणे अंतर्मन जेव्हा आपल्या जीवनात प्रगट होईल तेव्हा ते शक्य होईल. तोपर्यंत शक्य होणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपली ओळख धरणं पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आपण कोण आहोत तर आपण एक जाणणारं तत्व आहे. ते जाणणारं तत्व ओळखायचं कसं, कारण त्याला पाहता येत नाही. आपण आपल्याला पाहू शकत नाही म्हणजे जाणीवेला जाणू शकत नाही आज अशी स्थिती आहे. ती जगाला जाणते, सर्वांना सगळीकडे पाहते, हे असा आहे तो तसा आहे ते तसं आहे हे सगळं ती सांगू शकते. पण मी कशी आहे हे जाणीवेला कळत नाही. या तत्वाला मी कसा आहे हे कळत नाही आणि त्याच्यातून सगळं जीवनामध्ये गोंधळ निर्माण झाला. तिथे अंतर्मनाचं अशुद्धीकरण झालं. तिथे अंतर्मनाला कडे जो देहभाव आलाय तो अंतर्मनात आहे आणि तो देहभाव काढण्यासाठी आपल्याला आपलं जीवन कोणाला तरी समर्पित करावं लागतं. जीवन समर्पित करायचं म्हणजे नेमकं काय, जे मी आणि माझं मला सतत वाटतं ते माझंही नाही आणि मी पण नाही, आहे ते देवाचं आहे म्हणा, ते आहे ते सद्गुरूंचं आहे. म्हणून प्रत्येक कृती ही सद्गुरूंच्या मुळे ही होते आहे की सद्गुरूंसाठी मी करतोय. ह्या भावात ज्या वेळेला हा शिष्य जो साधक प्रयत्न करायला लागेल त्यावेळेला त्याच्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं खूप प्रार्थना म्हणतोय, खूप नामस्मरण करतोय असं त्याला वाटतं. पण खरं नामस्मरण म्हणजे काय, तर मी म्हणून जे जाणणारं तत्व आहे त्यातला स्मरण देणं म्हणजे नामस्मरण. तू कोण आहेस? नामस्मरण आपण तसं स्मरण करतच नाही. आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो, राम राम म्हणतो, जे आवडेल ते नाम घेतो आणि तेवढ्या मनात जरा वेळ म्हटलं की अरे बरं 10 मिनिटं केला आपण असं वाटतं. जर आपल्याला ही जाणणारं जे तत्व आहे, जे डोळ्यातून पाहतं, कानातून ऐकतं, नाकातून गंध जाणतंय, जिभेतून स्वाद चाकतंय, त्वचेतून स्पर्श जाणतंय, हे सर्व काही चाललेलं आहे आपल्याकडे. हे आपल्या हातातही नाहीये. पाहणं आपल्या हातात आहे का तर विचार करा. जरी आपल्या डोळ्यावर तुम्ही काहीतरी कपडा बांधला तरी डोळ्याचं पाहणं हे चालूच असतं. कपडा बांधला काही दिसत नाही म्हणतो, काही दिसत म्हणजे दृष्टी पुढे जात नाही, पण काही दिसत नाही हे दिसतं ना. म्हणजे पाहणं सतत चालूच असतं. ते कंटिन्यू जन्माला आल्यापासून एकदा हे सुरू झाले सगळी इंद्रिय, 5 इंद्रियांचं कार्य चालू असतं. ऐकणं चालू असतं, गंध जाणणं चालू असतं, श्वासोच्छ्वास चालू असतो. म्हणजे हे सगळं जे चालू असतं तेच ईश्वरी शक्तीचं कार्य आहे म्हणून पाहता आलं. ते माझं म्हणताच येत नाही. मी श्वास आतमध्ये करतो, मी बाहेर श्वास सोडतो. किती वेळ म्हणशील? जर जास्त लक्षात की दमायला लागतो, तुम्ही श्वासाकडे बघत बसा. घ्या श्वास घ्या. किती वेळ घ्यायचा म्हणून परत प्रश्न येतो. अरे दिवसभर तर घेतो, आता किती वेळ घ्या काय म्हणतो विचार करा. बघा तुम्ही श्वासाकडे लक्ष द्या. आपण म्हणतो श्वास बघा, श्वास येतोय, श्वास जातोय.
जाणीवपूर्वक जितकं आपण बघायला जातो तिथं थोड्या वेळानं वाटतं बस झालं ना, किती वेळ बघायचं. कारण सहज जे चाललंय ते सहज असतं आणि जाणीवपूर्वक ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट बघण्याचा करण्याचा प्रयत्न करतो त्याला मर्यादा येतात. बहिर्मनातील प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत, अंतर्मनाला तितक्या मर्यादा नाही. अंतर्मन तसं बघायला गेलं तर जितकं शुद्ध होईल तितकं ते अमर्याद होतं, कारण ते सर्व व्यापी असतं. आणि म्हणून आपल्याला आपला मीपणा बाजूला करण्यासाठी आपली पहिली ओळख लक्षात ठेवला पाहिजे की हे ह्या शरीरातून जाणणारं तत्व आहे. हे जी जाणते ती जाणीव आहे ते मी आहे. मनापासून लक्षात घ्या, ते मी आहे म्हटल्यानंतर आरशात उभं राहिल्यानंतर कोणाला पाहतो आपण, तर आपण ह्या देहाला पाहतो. हे लक्षात घ्या. देहाला कोण पाहतं, तर ही जाणीव पाहते. देहाला देह पाहत नसतो, पण देहाला पाहताना मी मला पाहतो असं जे मला वाटतं ते चुकतं. कारण तो देहाला पाहतो, देह भावाला. म्हणजे समजा तुम्ही गाडीतून प्रवास करताय आणि तुम्हाला वाटतं कोण प्रवास करताय, गाडी प्रवास करते, तर वेळ लागल्यासारखं म्हणू ना आपण. कारण गाडी इन्स्ट्रुमेंट आहे, ती कसली प्रवास करणार. तुम्ही न्याल तिथे गाडी जाते. तसं देहाला ही जाणी जिथे नेते. तुम्ही विचार केला अभ्यासाला जाऊया म्हणून तुम्ही आलात. म्हणजे कोणी विचार केला, देहाने विचार केला नाही, ह्या जाणणाऱ्या तत्वाने विचार केला. पण एकदा वाटा नको आज आपला आणखी पुढे जायचं ते जाऊया, तिथे जातात. देहाचं काहीच कारण, देहा जसा एखादा इन्स्ट्रुमेंट प्रमाणे असतो, जिथे न्याल तिथे. तुम्हाला वाटलं उठायचं तर कोणी उठून बाहेर पण जाऊ शकतो. कारण विचार जो केला जातो ते जाणी विचार करत असते. आणि जाणी म्हणजेच बहिर्मन अंतर म्हणून जे आहे त्याला जाणी म्हणतो आपण. बहिर्मन अंतर जाणीवेचा अर्थ इथे लागला पाहिजे. ही जाणी ज्याला म्हणतो त्यालाच आपण बहिर्मन आणि अंतर म्हणून जाणीवपूर्वक कार्य करणं आणि नेणीपूर्वक आपल्याकडनं कार्य होणं, ही दोन्ही गोष्टी ह्या जाणीवेच्या आहेत, त्या माझ्या नाही. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो बहिर्मन म्हणजे मी, अंतर म्हणजे मी. पण मी म्हणजे कोण, जाणीव. अमुक अमक्या नावाचा, धर्माचा, पंथाचा म्हणून जो मी मला स्वतःला समजतो ते मी नाही आहे. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही आहे. शरीर हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि शरीरातून जाणणारं हे जे तत्व आहे ते मी म्हणतं. ते मी आहे पण नाही म्हणायचं. ते मी आहे म्हटलं की परत देहभावाकडे वाढायचं. ते मी म्हटलं की देहभावाकडे जाण्याची अंतर्मनाची सवय आहे. तुम्ही जरासं मी म्हणा, देह मी हाच भाव येतो आपल्याकडे. कारण अंतर्मनाने ते पक्क धरलेलं आहे. म्हणून शक्य तितकं मी कमी म्हणायचा प्रयत्न करायचा, लक्ष ठेवायचं. कठीण आहे पण ते केल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून अस्तित्व काय, आपण जे आहोत ती जाणणारं तत्व आहोत, जाणीव आहोत. त्या जाणीवेला रूप नाहीये. शरीराला रूप आहे, शरीराला रंग आहे, शरीराला गंध आहे, सर्व काही शरीराला आहे. पण जाणीवेला रूप नाहीये, रंग नाहीये, आकार नाहीये, गंध नाहीये, वजन नाहीये, काही नाही. काही लोक असं पूर्वीच्या जाणी म्हणजे आत्मतत्व जेव्हा शरीरातून जातं ते शरीराचं वजन किती याचा विचार करतात. पुस्तकात येतं म्हणून मी सांगितलं बऱ्याच ठिकाणी की जिवंत असताना वजन आणि शेवटचा श्वास संपला की परत वजन बघायचं. पण त्या जाणीवेला वजनच नाही तर कमी जास्त काही होऊ शकत नाही. हे महत्वाचं लक्षात आहे. म्हणजे बरेच लोक निर्णय पद्धतीने हे आत्मतत्व म्हणजे जाणीव हे कळत नसल्यामुळे त्या आत्मतत्वाचं काहीतरी वजन असलं पाहिजे म्हणजे ते आहे कळेल. पण आत्मतत्वाला काही वजन नसलं. आत्मतत्व म्हणजे जाणणारं तत्व, तेच आत्मतत्व, ती जाणीव. म्हणून आपण जाणीव आहोत आणि आपल्याला रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, आकार नाहीये. सगळं जे आहे ते ह्या शरीराला आहे. ते शरीर म्हणजे आपलं वाहन आहे. हे जीवन जगण्यासाठी, हा जीवनाच्या प्रवास चालण्यासाठी ते वाहन तयार झालं आहे. वाहन म्हणजे जसे गाडी तयार आहे तसे हे वाहन आहे. जिथे जाल तिथे तो प्रवास घ्यायला तुम्हाला शरीराची गरज आहे. म्हणून शरीर दिव्य आहे. शरीराचं महात्म्य कमी नाही, पण जाणीव ही जाणीव आहे. शरीर काही काळासाठी राहणार आहे आणि काही काळानंतर ह्या शरीर पंचमहातत्वामध्ये विलीन होणार आहे. किती आपण छान दिसतो, सुंदर दिसतो, अशा आहोत तशा किती उड्या मारा, एक दिवस ते पंचमहातत्वात विलीन होणार आहे. मग फक्त फोटो राहणार आहे, फोटो काढायचा, नाहीतर काही राहणार नाही. आणि म्हणून संत महात्मे अनेक गेले होऊन
ते कसे दिसतात ते आपल्याला माहीत नाही. ज्ञानेश्वर माऊली अगदी हल्लीच्या काळातले तरी कोण छातीतपणे सांगू शकत नाही ज्ञानेश्वर माऊली असे दिसत होते. अगदी साधं काही शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण कोणाला माहित. त्यांच्या अलीकडे शिवाजी महाराज दिसायला कसे होते गॅरंटीड आहे. प्रत्येक आपल्या आपल्या पद्धत चित्र काढतो. चित्रकार सुंदर चित्र कसा काढून आपण शिवाजी महाराज आहे तिथे आपण कल्पना करतो. शिवाजी महाराजांचं खरं रूप कोणाला माहिती आहे. कुठेतरी इंग्रजांनी एकदा काढलेलं ते चित्र आहे ते शिवाजी महाराज वेगळे दिसतात. आपण आता हल्ली बघतो ते शिवाजी महाराज वेगळे दिसतात. वाहनाच्या बाबतीत शरीर हे आपलं रूप नाही हे आपणच आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून स्वतःचं निरीक्षण म्हणजे आपण करायचं. हा अभ्यास जो आहे तो ज्याचा त्यानेच करायचा आहे. मार्गदर्शन सद्गुरू देत असतात पण मार्गक्रमण म्हणजे अभ्यास आपण कितीही सद्गुरूंच्या जवळ असू असं जरी आपल्याला वाटत असेल पण जोपर्यंत मला माझी ओळख होत नाही म्हणजे जाणीवेला ही जाणीव आहे आणि जाणीवेचं जीवन आहे हे जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी अंतर्मनाचं पूर्णतः शुद्धीकरण होणार. पूर्णतः काही वेळेला सत्संगात राहतो चांगला वागायचा प्रयत्न करतो प्रयत्न करून काही गोष्टी आपल्या मनातून चांगल्या प्रगट करण्याचा प्रयत्न ते काही अंशी शुद्धता असू शकते पण अशी एखादी वेळ येते की अंतर्मन परत आपलं जुनं चित्र प्रगट करतो. अश्रूंची झाले फुले म्हणून एक पूर्वी नाटक होऊन गेलं होतं. काशीनाथ घाणेकर आणि प्रभाकर पणशीकर दोघे दिग्गज नट होते. त्या अश्रूंचे झाले फुलेमध्ये लाल्या म्हणून नावाचं जे पात्र होतं ते म्हणजे काशीनाथ घाणेकरांनी रंगवलं होतं. तो मस्तीखोर दबंग म्हणतो ना हल्लीच्या भाषेत तसा बंडखोर कोणाला काही बोलायला कसंही करायचं. आणि त्याचे प्रोफेसर होते ते पणशीकर म्हणून त्यांनी नाटक काम केलं होतं. त्यांनी त्याला चांगल्या गोष्टी सांगत 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 चांगल्या वळणावर आणण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि त्यापर्यंत थोडा थोडा होतही होता. आणि काही काळानंतर तो खरोखर पोलीस इन्स्पेक्टर झाला. आणि काही काळानंतर पोलीस इन्स्पेक्टर झाल्यानंतर कोणतरी एक स्मगलर शोधायच्या मागे लागता लागता त्याला शोध लागला तो म्हणजे त्याचे प्रोफेसर स्मगलर झाले होते. परिवर्तन होते. एक सुधारला होता आणि एक ज्याला सुधारणारा तो होता तो अनिष्ट मार्गाला लागला. काही परिस्थिती अशी घडली नाटकातली परिस्थिती आहे पण त्यावेळेला त्याला शॉक लागला अरे ज्यांना मी गुरु म्हणतो ते असे कसे वागतात असं कसे वागले असं कसं घसरले. पण हे संगत परिस्थिती संस्कारातून अंतर्मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या कधी वाईट पद्धतीत प्रकट होऊ शकतात हे शास्त्र लक्षात ठेवा. तिथे आपलं लक्ष आपल्या अंतर्मनाकडे पुन्हा पुन्हा असलं पाहिजे की ते अनिष्ट मार्गाला जातं की न जातं वाईट विचार करतं की न करतं वाईट भावना निर्माण होतात की न होतात. हे जेव्हा आपल्याला व्यवस्थित कळायला लागेल तेव्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. आणि त्याचबरोबर हे ह्यासाठी आपल्याकडे जीवभाव बाजूला झाला पाहिजे चांगलं स्वच्छ होण्यासाठी. आणि हे आपण म्हणून जे आहोत ती जाणीव आहे आणि ही जाणीव असल्यामुळे शरीराच्या अपेक्षेत निसर्ग नियमानुसार काही गोष्टी चांगल्या घडतात काही चांगल्या घडत नाही कधी त्रास होतो कधी काही दुर्धर रोग होतात काही होणार नाही हे सगळं आहे नियम आहे. तिथे आपण जर गुंतायला लागलो तर ही जाणीव अस्थिर व्हायला लागते. एखाद्या पोटात नेहमी दुखतं तो काय करतो नेहमी पोटात दुखतं ह्या अंगाने तो विचार करायला लागतो. तो परत 10 लोकांना सांगतो आणि ते परत त्याच्या अंतर्मनात घुसतं आणि ते पोट आणखी दुखायला लागतं. त्याच्यात सुटका होत नाही. उलट जितकं विचार करतो अनिष्ट ते विचार अंतर्मन पकडतात. म्हणून इथे सतत स्वतःला चांगले विचार देत राहणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून सतत प्रार्थना म्हणा म्हणजे कोणाला प्रार्थना म्हणायची आहे सर्वांना म्हणताना आपल्या ठिकाणी जाणीव जी आहे तीच ईश्वरी शक्ती आहे. त्याच ईश्वरी शक्तीला साथ घालतोय आपण हे आपल्या लक्षात येतं. हे ईश्वर म्हणजे कुठे वर खाली बघायचं नाही ते आपल्याच ठिकाणी हा ही जाणीव आहे तीच ईश्वरी शक्ती आहे. आणि त्या ईश्वरी शक्तीनेच म्हणायचं सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणजे तुझं प्रगतीकरण चांगलं होऊ दे तुझ्याकडनं सगळ्यांना चांगली बुद्धी मिळू दे सर्व सुखी व्हावेत सगळ्यांना आनंद मिळू दे सर्वांना सुखसोयी मिळू दे सगळ्यांना संकटापासून वाचू दे. ही सद्भावना जी निर्माण होते त्याचं अंतर्मन शुद्धीकरण झालं म्हणून समजा. मनात वरवर म्हटलं म्हणजे झालं नव्हे. सावध राहा
आपण प्रार्थना म्हणतोय पण अंतर्मनातून खरोखर आपल्याला तसं वाटतं का? नसेल वाटत तर ती भावना दृढ व्हायला पाहिजे की सर्वांचं भलं झालंच पाहिजे, सर्व सुखी व्हायलाच पाहिजे. मग सर्व म्हणताना आपण पण त्याच्यात आपण वेगळे नाही, कारण सर्व जे आहे ते एकाच स्वरूपाची आपण रूप आहोत. सगळं आपण सर्व म्हणजे आपण हे सगळं जाणीव रूपात जे आहोत ते एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहे. देहाने आज आपण वेगळे वेगळे एकमेकाला पाहतो, देहामुळे आपण वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या अंगाने वेगळे वेगळे पाहतो किंवा भाषेच्या अपेक्षा वेगळे वेगळे पाहतो. हे देहाचेच सगळ्या विविधता आहे. जाणीवेची तिथे विविधता नाहीये. जाणीवेच्या ठिकाणी सगळीकडे एकत्व आहे. ती जी जी रूपं आहेत ती सर्व एकाच स्वरूपाची. अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी. बापर कुमा देवीवरू, बापर कुमा देवीवरू कुण बांधिली तैसी. देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव. पिटला संदेहो, पिटला संदेहो निमाले तुझे पण. किती स्पष्ट सांगितलं की अनंत रूप अनंत वेशाने मी त्याला पाहिलं. कोणाला पाहिलं? सर्वत्र जाणीव आलं ते सर्व एकाच स्वरूपाचे जाणीव हे मी पाहिलं. म्हणून सर्व जाणीव ज्या स्वरूपाच्या तो देवाचा देव आहे. देखिला देखिला, देखिला म्हणजे समजून घेतला, अनुभवलं. ही सगळी रूपं आहे ती तिथे जाणीव कार्यरत आहे. आणि ही जाणीव कोणाची आहे? जशी किरण अनेक आहे, त्याचा सूर्य हा सर्वांचा मूळ स्रोत आहे, तसं आपण सर्व एकाच परमेश्वरातून निर्माण झालेल्या जाणीव आहोत. म्हणून देखिला देखिला देवाचा देव. पिटला संदेह, तिथे संशय गेला. मी वेगळा, तो वेगळा, तो वेगळा जातीचा आहे, मी हा आहे, मी तो आहे, हे जे आपण आपल्या एकमेकाकडे पाहतो आहोत तो त्यांच्याकडे संदेह, तर शंका त्याची मिटली. अरे कसे आपण एक आहोत असे लोकांना शंका येते बरंच वेळ. पण ज्ञानेश्वर माऊलींना शंका राहिली नाही. म्हणून देखिला देखिला देव, मायेचा देव. पिटला संदेह निमाले तुझे, पण ते वेगळेपणच माझा निघून गेला. म्हणजे भेदभाव जो आपल्याकडे आहे तो बाजूला गेला पाहिजे. जिथे भेदभाव गेला तिथे अंतर्मन शुद्ध झाले. अंतर्मनाचं शुद्धीकरण जे आहे ते ह्या पद्धतीने, म्हणजे अंतर्मनाचा अभ्यास म्हणजे आपल्या ठिकाणी हा ज्ञानाचा अभ्यास वाटत. अंतर्मन आपोआप शुद्ध होणार आहे. ते शुद्ध झालं की न झालंय फक्त आपल्याला लक्ष ठेवा. लक्ष काय? आतून कसे विचार येतात तिथे लक्ष ठेवा. आतून जर रागाचा विचार येत असेल तर लगेच सद्गुरू स्मरण करा की जाणीव हे लक्षात घ्या. आपण अमुक तमुक नाही. रागावतो कोण? अमुक तमुक. देह भावातून असते जाणीव. ती रागावते, चिडते, द्वेष करते, मत्सर करते, दुजे पण बघते, वेडवाकता विचार करते. लोकांच्या दुःखाने पण सुखी होणारी काही माणसं आपण पाहतो. ती तशी त्या पद्धतीचं अंतर्मन पॅटर्न तयार झालाय. म्हणून दुसरे दुःखी झाले म्हणजे मला बरं वाटतं असं म्हणणारे पण काही लोक आहेत. त्रास देणार, लोकांना त्रास दिला की यांना बरं वाटतं. हिटलरने ज्यू लोकांचा इतका अतोनात छळ केला. कशासाठी? वंशभेदाचा. त्यांनी ज्यूने काय यांचं काय बिघडवलं होतं, बिघडवलं असं काय नव्हतं. निर्दोष लोकांना एवढा अगदी म्हणजे मारून टाकला लाखाच्या याच्या. वेळ लागला पण परिणाम रूपाने त्याला स्वतःच आत्महत्या करावी लागली. हे महत्त्वाचं लक्षात. नुसती आत्महत्या नाही केली, त्याने आत्महत्या केल्यानंतर सांगितलं माझं शरीर पण जाळून टाका. कोणाला कळलं नाही पाहिजे. म्हणजे शरीराचे पण ते हाल करतात लोक रागाने. त्यामुळे तिथे परत देतात तिथेही काय ठेवतं. पण इतकं स्वतःच्या अगदी जगावर राज्य करण्याचा इच्छा त्याला इथला शेवटी नेस्तनाबूत झाला. कारण काय? अंतर्मनाचं जे शुद्धीकरण होतं त्याचं झालं नाही. अंतर्मन उलट त्याचं दूषितीकरण केलं त्याने. लढाया करून, मारामाऱ्या करून, लोकांचा छळ करून. हे जे सगळं जे आपण पाहतो आहोत त्याच्यातून आपल्याला आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं आहे. हे सतत स्वतःला सांगत राहा. मला माझं शुद्धीकरण करायचं म्हणजेच माझ्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं आहे. त्यासाठी मी कोण आहे? तर ह्या देहातून पाहणारं, ऐकणारं, बोलणारं जे तत्व आहे ते मी आहे. हे तत्व मला ओळखता आलं पाहिजे. आणि त्यासाठी साधनेची गरज आहे. ही साधने म्हणजे चित्त पाठी मोरे ठाके आप आपणाचे देह देखत केवळ काय सांगितलंय? कोणाला पाठ आहे ते तत्व ते मी. म्हणजे शरीरातून, या शरीरातून जाणणारं कोण आहे?
कोण पाहतं, कोण बोलतं, कोण ऐकतं, हे स्वतःला विचार. कोण करतं? शांतपणे बघत बसा कोण करतंय. ते जे कोण करतंय ते दिसत नाही, पण ते करतच नाही, मग ते आहे. आणि तेच तत्व मी आहे. हे तत्व मी आहे स्वतःला आपण म्हणजे जाणीवेला कळेपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा साधना ही करावी लागते. अनेक वर्ष ती करावी लागते. आणि त्याच्यातून जी सुधारणा व्हायला लागते की सर्वांप्रती आपला भेदभाव नाही चालतो. म्हणून देहभाव बाजूला झाला गेला पाहिजे आणि तिथे चैतन्य भाव निर्माण झाला पाहिजे. आहे ते चैतन्य आहे का, आहे ती जाणीव आहे, तो देव आहे. या भावातून जेव्हा आपण पाहायला लागू त्यावेळेला आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. पण त्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाचं अधिष्ठान असावं लागतं. सद्गुरूंप्रती शरणागती असावी लागते. सद्गुरूंनी जे जे सांगितलं त्याप्रमाणे आपण आचरण आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि त्यासाठी असा जर संघ निर्माण झाला तर सगळ्यात उत्तम गोष्ट असते की एकमेकाच्या कृती बघता येतात, एकमेकाला सांगता येतं, एकमेकाच्या बरोबर चिंतन करता येतं आणि एकमेकाबद्दल बोलताना अतिशय मोकळीकता असली पाहिजे. कोणी चूक सांगितली तर चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याला कोणी चूक सांगितलं की आपल्याला जो राग येतो तो आपला देहभाव आहे. कोणी झालं कसला काय तू एवढं उपयोग काय तुझा जाऊन असं म्हणतात ना. अभ्यास सगळं जाणार तुम्ही म्हणा कोणाचा अभ्यास तू काय सुधारला तर बघू दे मला मग बघतो असं म्हणतात ना. की जर नवरा येत नसेल आणि बायको येत त्याच्यात तू सुधार आधी मग मला सांग जायचं असं म्हणतात ना. बऱ्याच वेळा सगळे एकमेकांना बायको पण असेल तर नवरा पण असेल एकमेकाला असं बोलतं. आता आपणच आपल्याला हा विचार द्यायचा आपण काय सुधारलो. आपण याच्यातून किती महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे की हे अंतर्मनाचं शुद्धीकरण करायसाठी सोपी गोष्ट नाही. अतिशय कठीण आहे. जगातल्या सर्वात मोठी कठीण गोष्ट म्हणजे आपण आपल्याला सुधारणं. आणि त्यासाठी पूर्णतः आपलंच आपल्याकडे लक्ष पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या ज्या साधना आहेत त्या सांगितल्या पाहिजे, केल्या पाहिजे, झाल्या पाहिजे आपल्याकडनं. तिसरी गोष्ट आपल्याला स्वतःला ते सगळं निरीक्षण परीक्षण करता आलं. आपण काही ठिकाणी खूप चांगले असतो पण काही ठिकाणी आपलं वागणं बिघडलेलं असतं हे आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण सुधारू. बऱ्याच वेळा आपण ते लक्षात येत नाही आपण असे वागतो आणि कोणी सांगितलं तर ते आपल्याला आवडत नाही. आपण म्हणताय काहीतरी सांगतो असं म्हणतो. आणि म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी साधना हवी. त्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आपलं सगळं जीवन सद्गुरूंना समर्पित करा मनाने. सद्गुरूंना समर्पित म्हणजे बँक अकाउंट सद्गुरूंकडे देऊन द्यायची गरज नाही. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम तो असतो. बँक अकाउंट द्यावं लागेल कसं करायचं. फक्त जसं शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या चरणी आपलं राज्य वाहिलं. रामदास स्वामी म्हणतात हा मी घेतलं आता मी तुला परत देतो. हे आता श्रीचं राज्य आहे म्हणून ते कर. लक्षात घ्या किती मोठा बोध आहे. म्हणून शिवाजी महाराज हे श्रीचं राज्य म्हणून ते राज्य करते होते. ते करते नव्हते. फक्त त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना जे ज्ञान दिलं होतं त्याच्यातून आपलं जीवन हे सद्गुरूंचं जीवन आहे. हे सगळं कार्य हे सद्गुरूचं म्हणजे श्रीचं आहे. हे श्रीचं कार्य आहे, हे श्रीचं राज्य आहे, श्रीची इच्छा आहे. तसं आपल्याला आपलं जीवन हे सद्गुरूंमुळे चाललेलं आहे. सद्गुरूंच्या ज्ञानातून आपलं जीवन जगायचं आहे आणि आपलं सगळं जीवन ह्या सद्भावनेतूनच जीवन जगायचं. सद्गुरूंना जसं वाटतं सर्वांचं भलं व्हावं आपल्यालाही सतत वाटलं पाहिजे सर्वांचं भलं व्हावं. आणि हे सर्वांचं भलं होताना म्हणायचं कुठे म्हणायचं आहे आपल्या जवळच्या जगात. बाहेरच्या जगात म्हणू शकतो सर्वांचं भलं होतं कारण फरक पडत नाही. पण जे आपण ज्यांना ओळखतो तिथे आपल्या सगळ्या भावना गुंतलेल्या आहेत. कोणाबद्दल राग आहे, कोणाबद्दल प्रेम आहे, कोणाबद्दल द्वेष आहे, कोणाबद्दल आपलेपण आहे. असं जे सगळं आहे ते त्याच्यातून आपलं अंतर्मन बिघडलेलं आहे. पण ते मनापासून झालं नाही तर अंतर्मन आपल्याला कुठेतरी अडकवणार. ते अंतर्मन पुन्हा जुन्या मार्गाला आपल्याला घेऊन जाणार. अंतर्मन जुनी वाट सोडत नाही हे परत लक्ष ठेवा. म्हणून सतत लक्ष ठेवलं की हळूहळू ही सुधारणा व्हायला लागते आणि त्याच्यातून आपला अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. म्हणून साधना हवी, सद्गुरूंचं मार्गदर्शन हवं, सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याचा आग्रह हवा, आपल्या स्वतःला निश्चय हवा, तसंच व्हायला पाहिजे. आणि
तितक्या जास्तीत जास्त आपल्या लोकांचं सतत शुभचिंतन कसं होईल आपल्याकडे, ती सवय लावायला होती. आपल्याच लोकांचं सतत एकेकडे डोळ्यासमोर आणून म्हणा याचं भलं होते. कोणी असो त्याच्याशी पटो की न पटो, किंवा न पटणाऱ्या लोकांचा पहिला चेहरा बघा, मनापासून त्याचं भलं होते भलं होते भलं 10 वेळा त्याच्यासाठी म्हणा, आणि मग पुढे एक एक चेहरा. तर किती माणसं असतील, गेल्या मग 200-300 माणसं तुम्हाला लक्षात येतील, जवळची म्हणत होती. बाकीची जराशी लाभते, त्यांचं म्हणा भलं होते म्हटलं की झालं. पण आपल्याला स्वतःला आपल्या जवळचं जगातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा. तुम्हाला एखादा तो माणूस आवडत नाही, तो माझ्या जगात नाही. तो तुमच्या जगात आवडत नाही, आवडतं हे ज्यांच्याशी संबंध होते तुमच्या जगात. आणि ह्या पद्धतीने आपल्याला आपलं जीवन जगण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून हे सतत अशा पद्धतीने आपण विचार करायला लागतो, तेव्हा त्यावेळेला ते आचरण तसं होतं. आचरण झालं की तशा सवयी लागणार, सवयीतून तो स्वभाव तयार होतो, आणि एकदा स्वभाव झाला ते सहज आपल्याला व्हायला लागतं. तर आपल्या जीवनात आनंद हेच आपलं नशीब आपल्या वाटायला येतं. आणि म्हणून हे सगळं आनंद आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येऊ, अंतर्मनाचं शुद्धीकरण प्रत्येकाचं हो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ